आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात बातमी 36 जिल्ह्यांची वेगवान स्वरूपात। विधान परिषद निवडणुकीचा अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे। 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात आहेत। त्यामुळे जर कोणी अर्ज मागे घेतला तर निवडणूक बिनविरोध होणार का याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत। आमच्याकडे पुरेसं संख्याबळ आहे म्हणूनच आम्ही 9 उमेदवार उभे केलेत असा दावा फडणवीसांनी केलाय। तर महाविकास आघाडीला घोडेबाजार करायचा नसेल तर उमेदवार मागे घेतील असं फडणवीस म्हणाले। अंबादास दानवेंच्या निलंबनाचा कालावधी 5 दिवसांवरून 3 दिवसांवर केल्यानं दानवेंना दिलासा मिळालाय। त्यामुळे अंबादास दानवे आजपासून विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून जरांगे पाटील पुन्हा ॲक्शन मोडवर आलेत। जरांगे उद्यापासून मराठवाडा दौऱ्यावरती असणार आहेत। या संदर्भात आज दुपारी ते पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट करतील। अबकारी धोरणाशी संबंधित असलेल्या सीबीआय प्रकरणात अरविंद केजरीवाल यांच्या जामीन याचिकेवर दिल्ली उच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे। या सुनावणीनंतर केजरीवाल यांना जामीन मिळणार की पुन्हा कोठडीत जावं लागणार याचा फैसला होणार आहे। नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्थानकासमोर बांधण्यात येणाऱ्या महाराष्ट्र भवन प्रकल्पाचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विधिमंडळातील दालनामध्ये अंतरिम सादरीकरण करण्यात आलं। पवार यांनी महाराष्ट्र भवन संकल्पित चित्रामध्ये किंचित फेरबदल करून भव्य दिव्य अशी निविदा प्रक्रिया पूर्ण करून तातडीनं भूमिपूजन करावं असे आदेश सिडको व्यवस्थापकीय संचालकांना दिलेत। मुंबई तसंच उपनगरात गुरुवारी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या आणि राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण असून मुंबईमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। कोकण तसंच विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। राज्याच्या किनारपट्टीवरील जिल्ह्यांसोबतच कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यात पुढचे 5 दिवस पावसाचा जोर राहणार आहे। उर्वरित भागात हलक्या सरी पडण्याची शक्यता आहे। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार दक्षिण गुजरात ते कर्नाटक किनारपट्टीवरती हवेच्या कमी दाबाचा पट्टा तयार झालाय। राज्यभरात पुन्हा टोमॅटोचं उत्पादन कमी झाल्यामुळे दरात वाढ झाली आहे। मुंबई बाजार समितीमध्ये टोमॅटोला प्रति किलो 40 ते 45 रुपये भाव मिळत असून किरकोळ मार्केटमध्ये 60 ते 90 रुपये किलो दरानं विक्री होते आहे। महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस भरती प्रक्रियेसाठी राज्यभरातील 57 केंद्रांवरती मैदानी चाचणी घेण्यात आली। शारीरिक चाचणी उत्तीर्ण झालेल्या 18,000 उमेदवारांना आता 7 जुलै रोजी होणाऱ्या लेखी परीक्षेला बसावं लागणार आहे। पोलीस शिपाई संवर्गातील 185 पदांसाठीची भरती प्रक्रियेचा दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे लेखी परीक्षा रविवारी 7 जुलैला नवी मुंबईतल्या वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये होणार आहे। रविवारी सकाळी 9:30 ते 10:30 दरम्यान ही परीक्षा होणार असली तरी पात्र उमेदवारांनी परीक्षा केंद्रावर सकाळी 7 वाजता उपस्थित राहण्याची सूचना नवी मुंबई पोलिसांतर्फे करण्यात आली आहे। माझी लाडकी बहीण योजनेसाठी फक्त 100 रुपयात महिलांना बँक खातं उघडून देण्याची सुविधा पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत उपलब्ध करून द्यायचं ठरवलंय। 100 रुपये भरून पुणे जिल्ह्यातील बँकेच्या कुठल्याही शाखेत महिलांना खातं उघडता येणार आहे। मुंबईतील अंधेरी पूर्व आणि पश्चिम प्रवासासाठी बर्फीवाला उड्डाणपुलाचा भाग गोखले उड्डाणपुलाच्या समांतर उंचीवरती जोडला गेल्यानंतर चाचण्या पूर्ण झाल्यात। त्यामुळे जुहूकडून अंधेरी असा प्रवास करण्याचा पर्याय देणारी मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे। सध्या या पुलावरून हलक्या वाहनांनाच प्रवेश दिला जाणार आहे। जुलै महिना उजाडला तरी देखील पावसानं अद्याप जोरदार हजेरी काही लावलेली नाही। त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 15% घट झाली आहे। येत्या 15 जुलैपर्यंत मुसळधार पाऊस कोसळला नाही तर मुंबई आणि ठाणेकरांच्या तोंडचं पाणी पळण्याची भीती निर्माण झाली आहे। ठाणे शहराची दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या आणि नागरीकरणामुळे पाणी टंचाईची समस्या उद्भवू लागली आहे। भविष्यातील पाणी टंचाईबाबत गेल्या 10 महिन्यांपासून बैठकच घेण्यात आली नसल्याची बाब समोर आली। त्यामुळे वाढीव पाणी मिळावं यासाठी पालिकेनं मुख्यमंत्री सचिवालयाचे अप्पर मुख्य सचिवांना स्मरणपत्र देत बैठक घेण्याची विनंती केली। नवीन फौजदारी कायद्यामुळे आता नागरिकांना देशभरात कुठूनही ई-तक्रार करता येणार आहे। ई-तक्रारीवरून पोलीस प्राथमिक तपास सुरू करून पुरावे जमा करतील। मात्र त्यानंतर 3 दिवसात पीडित आणि तक्रारदार यांना पोलीस ठाण्यामध्ये जाऊन तक्रार करणं आवश्यक आहे। अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेची मान्यता घेऊन बीबीए बीसीए पदवी अभ्यासक्रम सुरू करणाऱ्या महाविद्यालयांनी शुल्काबाबत मनमानी करू नये यासाठी एआयसीटीईनं स्वतंत्र समिती स्थापन केली आणि या अभ्यासक्रमासाठी कमीत कमी किती शुल्क असावं याबाबत समितीकडून शिफारस केली जाणार असून त्यानुसार मार्गदर्शक शुल्क जाहीर केलं जाईल। गेल्या काही दिवसांपासून महानगरपालिकेनं मुंबईतील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील कारवाई तीव्र केली असून कारवाई दरम्यान अनेक ठिकाणी फेरीवाल्यांनी विजेच्या खांबावरून अनधिकृतरित्या जोडणी घेतल्याचं निदर्शनास आलंय। दादर रेल्वे स्थानक परिसर, भायखळा, चेंबूर, बोरिवली, मुलुंड आणि अंधेरी परिसरात फेरीवाल्यांवरती कारवाई करून अनधिकृत वीज जोडणी खंडित करण्यात आली आहे।
जे रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी आंदोलन मागे घेतलं. सरळ सेवा पद्धतीनं पदभरती करण्याबाबत कोकण आयुक्तांशी चर्चा करून हा प्रश्न तातडीनं मार्गी लावण्यात येईल. त्याचसोबत अन्य मागण्यांसंदर्भात सविस्तर माहिती सरकारला पाठवून त्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिलं. धारावीतील पुनर्वसन प्रकल्पातील विस्थापितांना मुलुंडमधील सुमारे 56 एकर जागा देण्याची तयारी मुंबई महापालिकेनं दाखवल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाल्यामुळे मुलुंडवासियांनी पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलाय. मुलुंडमध्ये धारावीतील विस्थापितांचं पुनर्वसन नको अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करण्याचा निर्णय मुलुंडकरांनी घेतलाय. विश्वविजेत्या भारतीय क्रिकेट संघाच्या परेडमध्ये मुंबईतील मरीन ड्राईव्ह इथे लाखो चाहत्यांनी गर्दी केली होती आणि या गर्दीमध्ये जमलेल्या अनेक चाहत्यांना दुखापत झाली. काहींना श्वास घेण्यास सुद्धा त्रास झाला. तर पोलिसांच्या सूत्रांनुसार जवळपास 10 लोकांना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. जळगावातल्या धरणगावामध्ये ठाकरे गटाच्या वतीनं शेतकऱ्यांच्या मागणीसाठी धरणं आंदोलन करण्यात आलं आणि 2 लाखांवर कर्जमाफी द्यावी तसंच खरीप आणि रब्बी पीक विमा अनुदान मिळावं यासोबतच विविध मागण्यांसाठी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. जळगावच्या बाजारात ठिकठिकाणी लोणचं बनवण्यासाठी लागणाऱ्या कैऱ्यांच्या विक्रीसाठी बाजारात दुकानं थाटण्यात आली आहेत. मागच्या वर्षी 30 रुपये किलोनं मिळणाऱ्या कैऱ्या यंदा 60 ते 70 रुपये किलो दरानं विकल्या जात आहेत. गडचिरोलीतील धानोरा तालुक्यात बारशाच्या कार्यक्रमात बनवलेल्या मांसाहारी जेवणामुळे 28 जणांना विषबाधा झाली. पहिल्या पंक्तीच्या जेवणानंतरच नागरिकांना उलट्या आणि मळमळ तसंच डोकेदुखी असा त्रास सुरू झाला. या सगळ्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. धाराशिव जिल्ह्यातून परराज्यामध्ये रानडुकरांची तस्करी करत असल्याच्या संशयातून वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी एका तरुणाला कोंडून ठेवलं. त्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यानं त्याला बेदम मारहाण केली. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्या अंगावर मारहाणीचे वळ उठलेत. या संदर्भात मारहाण प्रकरणी चौकशी करू असं जुजबी स्पष्टीकरण वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलं. नरिमन पॉईंटपासून वानखेडे स्टेडियमपर्यंत टीम इंडियाची विजयी मिरवणूक काढण्यात आली. ओपन डेक बसमधून भारतीय खेळाडूंची मिरवणूक काढली गेली. यावेळी भारतीय खेळाडू हातात तिरंगा आणि ट्रॉफी घेत जल्लोष करताना दिसले. या विजयोत्सवासाठी लाखोंचा जनसागर रस्त्यावर उसळला होता तर चाहत्यांचा उत्साह शिगेला पोहोचला होता. टीम इंडियाच्या स्वागतासाठी मुंबईच्या मरीन ड्राईव्ह परिसरात चाहत्यांचा महासागर उसळला. यावेळी क्रिकेटप्रेमींनी मरीन ड्राईव्हवर गर्दी केली, जल्लोष केला. टीम इंडियाच्या स्वागतासाठी क्रिकेटप्रेमींनी वानखेडे स्टेडियमवरती गर्दी केली. वानखेडे स्टेडियम चाहत्यांनी खचाखच भरून गेलं होतं. धोधो पावसात रोहितच्या घोषणांनी वानखेडे स्टेडियम दणाणून गेलं. आणि आता एक सविस्तर बातमी बघूया. तर मोठ्या उत्साहात येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी जेजुरीत दाखल झाली. जेजुरीत माऊलींचा नगारखाना, मानाचे अश्व सोनेरी नगरीत पोहोचले आणि यावेळी पालखी भाविकांनी आपण आहोत आणि आपण बघतोय की या दरबाराच्या जो एकूण शान आहे ती एखाद्या राजाची आहे. अर्थातच मल्हारी मार्तंड हे राजाच आहेत आणि बघतोय की या मल्हारी मार्तंडाच्या या दरबारामध्ये हा एक मनाचा खंडा ज्याचं वजन साधारण 42 किलोची ही तलवार इथे आधीपासून आहे आणि इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांसाठी ही तलवार आकर्षणाचा विषय असतो, कुतूहलाचा विषय असतो. नेमकी ही तलवार इकडे आली कशी, याच्या मागचा इतिहास काय आपल्या सोबत विश्वस्त आहेत त्यांच्याकडे जाणून घेऊया. खरं तर अनेकांना आकर्षण आहे या खंड्या संदर्भात. खंडा आहे या तलवारीचं नाव, कशी ही आपल्या दरबारात आली आणि काय नेमकी आख्यायिका आहे? ही 42 किलोची खंडा आहे, म्हणजे तलवार आहे. ते रामराव पानसे व महिपतराव पानसे या बंधूंनी वाहिलेली तलवार आहे. स्वराज्याचा शेवटचा किल्ला ते दिवे घाटाच्या जवळ सोनोरीचा किल्ला तयार करत होते. त्यावेळेस खोदलं की रक्त लागायचं, रक्त यायचं. मग त्यांनी थोडंसं विधिवत करण्याचा विचारलं, प्रयत्न केले व त्यांना असं कळलं की तुम्ही जेजुरीच्या खंडेरायाचं दर्शन घ्या, तुमच्या किल्ल्याचं काम पूर्णत्वास जाईल. ते इथं आले, त्यांनी पूजा अर्चा दर्शन केलं व मनोभावे देवाची सेवा केली व त्याच्यानंतर गेल्यानंतर किल्ल्याचं काम कधीही अडकलं नाही. पूर्णपणे निर्विवादपणे किल्ल्याचं काम पूर्ण झालं आणि त्यांनी त्यांच्या किल्ल्याचं नाव सोनोरीच्या ऐवजी मल्हारगड ठेवलं आणि त्यांनी दोघा भावांनी रामराव पानसे असतील, महिपतराव पानसे असतील, त्यांनी त्यावेळेस आपला नवस्फूर्ती म्हणून 42 किलोचा खंडा या ठिकाणी देवाला अर्पण केला. अर्थात आणि तो हा खंडा आहे, अर्थात ती ही तलवार आहे. स्वराज्यातला शेवटचा किल्ला मल्हारगड असं म्हटलं आणि त्यामुळे या गडाला ऐतिहासिक अशी पार्श्वभूमी आहे आणि या सगळ्या खंडाला या तलवारी देखील पार्श्वभूमी ऐतिहासिक. ह्या सगळ्या वस्तू जतन केल्या जातात, नव्याचं पूजनही केलं जातं कारण की ह्या वस्तू इतिहासाची, स्वराज्याची साक्ष देणाऱ्या सुद्धा आहेत.
हर्षद सह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, जेजुरी। येळकोट तर जेजुरीमध्ये पालखी सोहळ्यासोबत आलेल्या लाखो वारकऱ्यांमुळे जेजुरी खरंच सोन्यासारखी सजली आणि याच सोहळ्याला साज चढवलाय तो संबळवादक मोहिनी भुसे आणि प्रख्यात पार्श्वगायिका करुणा अधिकारी या दोन तरुणींनी। या दोघींनी गायन आणि मंत्रमुग्ध वादन करत आपली कला विठुरायाच्या चरणी अर्पण केली। जेजुरी म्हटल्यानंतर खंडेराय आणि खंडेराय म्हटल्यानंतर त्याच्या आवडीचं वाद्य संबळ। संबळ वादनाची मोहिनी घालण्यासाठी आपल्या सोबत आज इथे आहे मोहिनी भुसे, महाराष्ट्रातली प्रख्यात संबळवादक तरुणी। आज तिच्याकडनं आपण संबळ वादन ऐकणार आहोत। मोहिनी, काय या निमित्तानं येळकोट येळकोट जय मल्हार सदानंदाचा येळकोट सादर करा। स्वराचा तिचा आवाजाचा गोडवा आहे, मात्र शब्दांचा गोडवा सुद्धा अभंगातला किती असतो ते तिच्याकडनं ऐकून आहे। आप हमारे लिए यहाँ पे आए, न्यूज 18 लोकमत में आपका स्वागत। कौन सा अभंग पेश करोगे? अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला, अवघा रंग एक झाला, मी तू पण गेले वाया, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया, पाहता पंढरीच्या राया, अवघा रंग एक झाला। आणि म्हणून हा वाहरीचा सोहळा अत्यंत महत्त्वाचा आहे, जसं या शब्दातनं व्यक्त केलं गेलंय। जर्नलिस्ट हर्षद गोरखासह गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, जेजुरी। पालखी जेजुरीत आली की जेजुरीत आलेल्या प्रत्येकालाच खंडेरायाच्या दर्शनाची आस लागलेली असते आणि जेजुरी गडावर येणारा प्रत्येक वारकरी येळकोट येळकोट जय मल्हारचा गजर करत भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करत असतो। मात्र खंडेरायाच्या चरणी येळकोट येळकोट असं का म्हटलं जातं आणि हळद आणि खोबऱ्याचीच का उधळण होते? तसंच खंडेरायाच्या प्रत्येक नावामागची आख्यायिका काय आहे याबद्दल जाणून घेतले आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे यांनी। हळदीची उधळण करतो, भंडारा उधळतो, तळी उचलतो आणि खोबऱ्याचा जो आहे तो अर्पण करतो। या सगळ्या मागे काय नेमका इतिहास आहे तो आपण जाणून घेऊ। आपल्यासोबत विश्वस्त देखील आहेत। खरं तर इथे आल्यानंतर प्रत्येक भाविक भंडारा उधळतो आणि मल्हारी मार्तंडाचा जयघोष करतो। ही नेमकी प्रथा काय आहे आणि खोबऱ्याचं सुद्धा उधळण केली जाते, ती प्रथा काय? सर्वांना जय मल्हार। आपण या ठिकाणी पाहिलं की जेजुरी ही सोन्याची नगरी असं म्हटलं जातं। पूर्वीच्या काळी लोक या ठिकाणी सोन्याचा वर्षा म्हणजे अनेक जे काही भाविक होते अनेक मनोकामना देवाकडे मागवत होते, त्या ठिकाणी मग मनोकामना झाल्यानंतर सोनं देखील वाहिलं जायचं। पुढे जाऊन सोन्यासारखं दिसणारं म्हणजे जी हळदी हे देखील एक सोनंच मानलं जातं। त्याचे एक अँटीसेप्टिक उपचार म्हणून देखील आपल्या त्याच्याकडे पाहतो। हळदीचे विविध आपल्याला गुणधर्म आहेत।
सौंदर्य प्रसाधन म्हणून देखील वापरलं जातं. त्याचबरोबर मणिमल्लाचा वध करत असताना त्यांच्याशी जेव्हा युद्ध खेळून मला वाटतं जो अवतार धारण केला होता, त्यांना ज्या जखमा झाल्या होत्या त्यावर हळद लावल्याची देखील आख्यायिका सांगितलं जाते. एकदम बरोबर आहे, तशीच आख्यायिका मानली जाते. म्हणजे खंडेरायाला जखमा नव्हत्या झाल्या, पण जे सैन्याला झाल्या होत्या त्यामुळे हळदीला जे वरदान होतं त्या वरदानानुसार सैन्याला जसं येळकोट याचा अर्थ 7 कोट सैन्य घेऊन खंडेराय युद्धात उतरले होते. आपण जे येळकोट जय मल्हार म्हणतो ते 7 कोट सैन्याचा जय जयकार आहे. हो, सैन्याचा आणि देवाचा जय जयकार आहे की 7 कोट सैन्य घेऊन देव इथं मणिमल्ल्याचा संहार करण्यासाठी आलेले आहे. खऱ्या अर्थाने जसं हळदीचं आपल्याला एक महत्व आहे तसंच नारळाचं देखील आपल्याकडे महत्व आहे. की नारळ एक असा त्याचे सगळं श्रीफळ की प्रत्येक पाठ नारळाचा हा उपयोगात येतो. त्याचप्रमाणे जो प्रसाद म्हणून हा भाविकांना खोबरं उधळून आणि हळदीचा ते प्रशन केल्यानंतर देखील शरीराला चांगलं असतं. आणि याच कुलदैवताच्या नावानं जय मल्हार सदानंदाचा व्हिडिओ हर्षदचा गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, जेजुरी. आणि यासोबतच वेळ झाली आहे या बुलेटिनमध्ये एका छोट्याशा ब्रेकची.